आणि तुम्हाला धक्कादायक म्हणजे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे वाराणसीत पहिल्या 3 फेरीमध्ये पिछाडीवर होते. हाच कल आहे. ते ठीक आहे, तो निकाल लागायचा तो लागेल, पण प्रत्यक्ष भगवान ईश्वराचे अवतार नरेंद्र मोदी हे सुद्धा त्यांच्या काशीपुत्र हे 3 फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. हा उत्तर प्रदेशचा कल नव्हे, हा देशाचा कल आहे. साधारण 2 वाजता चित्र स्पष्ट होईल. या क्षणी इंडिया आघाडी ही झपाट्यानं पुढे जाते. जे एक्झिट पोलचे आकडे तुमच्यासमोर आले होते ते पार करून इंडिया आघाडी ही खूप पुढे गेलेली आहे. माझ्या आकलनानुसार काँग्रेस पक्षाला 150 जागा मिळतील. काँग्रेस पक्ष 150 पर्यंत पोहोचतोय. जो काँग्रेस पक्षाला 50 जागाही मागच्या लोकसभेत मिळाल्या नव्हत्या, तो 150च्या पुढे जाऊ शकेल असं चित्र मला देशामध्ये दिसत आहे. काँग्रेसने 150 जागांपर्यंत पोहोचणं म्हणजे नरेंद्र मोदींचा निरोप समारंभ पूर्ण झाला असं मी समजतो. आणि जो आमचा अभ्यास आहे, आम्ही फील्डवर होतो, महाविकास आघाडी महाराष्ट्रात पुढे राहील आणि देशभरामध्ये इंडिया आघाडी 295 जागांपेक्षा जास्त जागा जिंकेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये जे एनडीए म्हणताय तुम्ही भाजपच्या नेतृत्वाखाली, त्यांना बहुमत मिळेल असं मला दिसत नाही. पण अद्याप या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. मला याच्यावरती आता काही बोलायचं नाही. पूर्ण निकाल आले पाहिजेत. तुम्ही माझ्याशी बोलताय, निकाल लागताय, तुम्ही दाखवताय, म्हणून मी फक्त माझी भूमिका व्यक्त करतोय. दुपारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत या देशाचं चित्र स्पष्ट होईल. पण आता जो कल दिसतायत, आता नंदुरबारला काँग्रेसचे उमेदवार, तरुण उमेदवार गोविल पाडवी हे 1 लाख मतांच्या पेक्षा जास्त मताने पुढे आहेत. आता हा 1 लाख मतांचं मताधिक्य कोणी तोडू शकेल का लोकसभा निवडणुकीत? मला अजिबात असं वाटत नाही. नाशिकला शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे जवळजवळ 80,000 मताच्या मताधिक्याने पुढे गेलेले आहेत. त्यांचं मताधिक्य कोणी पुढे तोडू शकेल का? मला अजिबात वाटत नाही. किंवा अनेक असे मतदारसंघ आहेत, विदर्भातले, मराठवाड्यातले, पश्चिम महाराष्ट्रातले. बीडमधला जो निकाल आहे, बीडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनावणे यांनी आघाडी घेतलेली आहे. पण अजून अनेक गोष्टींना मत व्यक्त करण्यासाठी वेळ लागेल. पण मी इतकंच सांगेन, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशामध्ये इंडिया आघाडी ही पुढे राहील आणि 4 वाजता चित्र स्पष्ट होईल. या देशामध्ये सरकार कोण बनवत आहे आणि प्रधानमंत्री कोण होत आहे. भारतीय जनता पक्षानं जो प्रोपगंडा केला होता गोबेल्स नीतीनं, हाताशी हे एक्झिट पोल, ओपिनियन पोल, मीडिया, अनेक गोष्टी, तो किती चुकीचा, भंपक आणि खोटा होता हे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. सर, एग्जिट पोल को लेकर आपने सवाल उठाया का कि मीडिया पोल था, और प्रधानमंत्री के बारे में कहा कि प्रधानमंत्री पीछे चल रहे हैं. देखिए, प्रधानमंत्री अगर पीछे चल रहे थे कुछ समय तक, यही मैं ट्रेंड मानता हूं देश का. जो प्रधानमंत्री अजिंक्य है, अजेय है, भगवान के अवतार है, वो भी उनके वाराणसी में, बनारस में पीछे चल रहे थे. ये ट्रेंड है इस देश का, उत्तर प्रदेश का. पूरे देश में जिस तरह से आंकड़े आ रहे हैं, क्या ट्रेंड दिख रहा है, मुझे लगता है देश में परिवर्तन होने जा रहा है. एग्जिट पोल को लेकर सवाल उठाया, पीएम बनने को लेकर आज आपने उसमें भी लिखा है. देखिए, ये अभी बात नहीं होगी. 4 बजे के बाद मैं बात करूंगा. अभी पूरे नतीजे आने दो, ट्रेंड स्पष्ट होने दो. लेकिन कुछ जगह पर तो 1-1 लाख का लीड है. जैसे हमारे नंदुरबार जो बीजेपी की जगह है, वहां कांग्रेस उम्मीदवार गोविल पाडवी युवा उम्मीदवार है, 1 लाख से भी ज्यादा वोटों से आगे चल रहे हैं. नासिक में हमारे शिवसेना के राजाभाऊ वाजे 1 लाख वोटों से आगे चल रहे हैं. हाँ,
बहुत से ऐसी सीटें हैं हमारी महाविकास आघाड़ी की जहां लाख लाख का मताधिक्य लीड अभी से चल रहा है। उत्तर प्रदेश में जो ट्रेंड मैं देख रहा हूं वो ट्रेंड जो है वो मोदी जी के खिलाफ चल रहा है। विशाल जी, सर, आपने क्या कांग्रेस के आंकड़े कांग्रेस बताए, बंद कांग्रेस करून के आंकड़े विशाल पाटील बताए। आघाडीवर हे आहेत. पहा, अलायन्स के आंकड़े ही बताए, लोकशाही क्या आहे. सर? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये मतदानाच्या माध्यमातून लोक आपला उमेदवार निवडतात. त्याच्यामुळे एखाद्या मतदारसंघात कोण निवडून आलंय आणि का निवडून आलं त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली एक कार्यकर्ता निवडून